विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 2 पायथागोरस थेरम या चॅप्टरमधील सोडवणार आहोत. त्यातले काही प्रश्न मी घेणार आहे आणि उर्वरित नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ते कव्हर करूयात. आता याचा पहिला प्रश्न, सम क्वेश्चन्स and their alternative answers are given. Select the correct alternatives. हा क्वेश्चन येतो 1 मार्कासाठी असतो, 2 मार्कासाठी विचारला जातो, ऑब्जेक्टिव्ह मात्र 1 मार्कासाठी असतो. पहिला क्वेश्चन बघा, आणि हे जे क्वेश्चन्स आहेत हे लॉजिकली सोडवायचे असतात. याला काही असं थेरॉटिकल सोडत बसायची गरज नाही, लक्षात ठेवा. पहिला क्वेश्चन आहे, out of the following which is the Pythagorean triplet? Now त्याने आता ट्रिपलेट दिलेत बघा, 1 5 10 लागतं ओळखीचं नाही, 3 4 5 आपण हे पाहिलेलं आहे, अनुभवातनं आपण सहज सांगू शकतो की हे करेक्ट आहे. आणखी चेक करून घ्या, 2 2 2 नाहीच येणार, 5 5 2 येणारच नाही. रूल माहिती आहे आपल्याला, काय मेजर साईड. आता जे आन्सर मी त्याच्या बाबतीत घेतो, मेजर साईड आहे 5, तिचा स्क्वेअर किती आला 25. ओके, आता रिमेनिंग साईड्सच्या स्क्वेअरची सम 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर किती आलात 9 प्लस 16 टोटल 25. बघा, फर्स्ट अँड सेकंड both are equal, therefore our answer is correct. So the correct answer is B, or 3 4 and 5. आता ही पॉसिबिलिटी अशा पद्धतीची कोणत्याच याच्यात येणार नाही आणि हा क्वेश्चन काही सोडत बसायची गरज नाही, अगदी पाहिल्याबरोबर तुम्हाला याचं उत्तर शोधता येईल. ठीक आहे, आता ऑल क्लिअर करूया. आता लगेच दुसरा क्वेश्चन. इन अ राईट अँगल ट्रायंगल, इफ सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ साइड्स मेकिंग राईट अँगल इज 169 169, देन व्हॉट इज द लेंथ ऑफ द हायपोटेनियस? साधा क्वेश्चन आहे बघा. इथे आपल्याकडे एक राईट अँगल ट्रायंगल त्याने दिलेला आहे, साईड दिल्या नाहीत किंवा काहीच नाही. समजा आपण ही साईड मानली ए, ही साईड मानली बी आणि ही साईड मानली सी. राईट अँगल म्हटलं म्हणजे इथे राईट अँगल असेल. आता मी फक्त साईड घेतलेल्या आहेत, याच्यावरून आपला फॉर्म्युला क्रिएट होतो, सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता या फॉर्म्युल्याप्रमाणे त्याने आपल्याला काय सांगितलं, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ साइड्स मेकिंग राईट अँगल इज 169. आता अँगल राईट अँगल मेकिंग साइड्स कोणत्या आहेत, त्यांची लेंथ ए अँड बी, आणि मग याचे टोटल किती दिले त्याने 169, and it is equal to hypotenuse square, that is c square. So by taking square root on both sides, लगेच आपल्या लक्षात येऊन गेलं असेल 169 कशाचा स्क्वेअर आहे 13चा. सो द आन्सर इज 13. विच वन? दिस इज राईट. या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल्स सोडवू शकतो. आता तिसरं एक्झाम्पल, आउट ऑफ द डेट्स गिव्हन बिलो विच डेट कन्स अ पायथागोरियन ट्रिपलेट? हे आपल्याला डेट्स दिलेले आहेत, 15 8 17 म्हणजे 15 ऑगस्ट 17व्या वर्षातलं 2017 मधलं, 16 8 16, 3 5 17, 4 9 15. आकड्यांवरनं अंदाज येऊन जाईल तुम्हाला, नसेल तर मी मागे ट्रिक दिली तुम्हाला.
माझ्या माहितीनुसार 8, 15, 17, 8, 15 अँड 17 इज आवर ट्रिपलेट. या पद्धतीने आपल्याला माहिती असतं ही उत्तरं पाहिल्याबरोबर किंवा प्रॅक्टिसने आपल्या लक्षात येऊन जातील. नसतील येत तर आपण सोडवू शकतो. मेजर साईड कोणती? 17. तिचा स्क्वेअर घेऊन टाका. किती येतो तो काढायचा. नंतर 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर याचा स्क्वेअर आपल्याला काढता येतो. 8चा 64 प्लस 15चा 225 आणि याचा येतो 289. बघा या दोघांचे सम येते का? 5 आणि 4 9, 6 आणि 2 8, 2 बरोबर येते. म्हणजेच काय आला आता? फर्स्ट अँड सेकंड both equations are same. Therefore 17 square is equal to 8 square plus 15 square. या पद्धतीने आपण हे आन्सर काढू शकतो. आता ही थोडीशी हमाली झाली. हे आपल्याला लॉजिकलीच सोडवता यायला पाहिजे हीच अपेक्षा आहे आपल्याकडून आणि म्हणून पाहिल्याबरोबर आपल्याला आन्सर कन्सिडर करता यायला पाहिजे या पद्धतीने. आता क्वेश्चन 4 मध्ये इफ ABC are sides of a triangle and a square plus b square is equal to c square. हे देणं म्हणजेच काय? तो ट्रायंगल त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम यूज केलेला आहे म्हणजे तो राईट अँगल ट्रायंगल असेल. इथेच कळून जायला पाहिजे आपल्याला. नेम द टाईप ऑफ ट्रायंगल आणि तेच विचारले त्याने. आता नसेल काहींच्या लक्षात येत तर बघा मी मगाशी असं एक एक्झाम्पल घेतलं होतं. याला ए मानलं होतं, याला बी मानलं होतं आणि याला सी मानलं होतं. आता जर हा पायथागोरस थेरमचा किंवा सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हे आपण असं केव्हा लिहू शकतो? जेव्हा सी हा हायपोटेनियस असेल. मग हा जर हायपोटेनियस झाला तर हा काय झाला? राईट अँगल. म्हणजे हा ट्रायंगल कोणत्या टाईपचा झाला? राईट अँगल ट्रायंगल. मग आन्सर काय यायला पाहिजे याचं? राईट अँगल्ड ट्रायंगल. ऑब्ट्यूस नाही, ॲक्यूट नाही, इक्विलॅटरल नाही. या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सहजरित्या सोडवू शकतो. आता 5वं एक्झाम्पल. फाइंड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इफ इट्स डायगोनल इज 10√2 सेंटीमीटर. आता एक स्क्वेअर दिला आहे आपल्याला. स्क्वेअर आहे असं समजा आणि याचा हा डायगोनल आहे. आता आपल्याला स्क्वेअर म्हटला की इथे राईट अँगल असतो. आता मी फक्त हा ट्रायंगलचा यूज करणार आहे. गेला आपल्यासाठी तो स्क्वेअर वगैरे संपला कारण आपण पायथागोरस थेरम या चॅप्टरमध्ये हे सगळं शिकत आहोत. ही साईड किती दिली त्याने? 10√2. आपल्याला माहिती आहे डायगोनल आणि साईड याच्यावरनं जर साईड ए असेल तर त्याचा डायगोनल असतो a√2. हा फॉर्म्युलाच आहे. मग इथे आपल्याला ए ऐवजी त्याने काय लिहून दिलं? 10√2. मग त्याची साईड किती आली? 10. म्हणजे ही साईड किती आली? 10. आता स्क्वेअर म्हटलं म्हणजे सगळ्या साईड किती असते? सारख्याच असतील. 10 10 10 10. मग 4 वेळा 10. 10 × 4 किती येतील? 40. म्हणजे आन्सर काय आलं? 40. या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवू शकतो. याच्यामध्ये एक फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा. साईड आणि डायगोनल याच्यावरनं तो फॉर्म्युला लक्षात ठेवला की या पद्धतीने आपल्याला सहजरित्या सोडवता येईल. आता 6वा प्रश्न. अल्टिट्यूड ऑन द हायपोटेन्यूस ऑफ राईट अँगल ट्रायंगल डिवाइड्स इट इन 2 parts of length 4 cm and 9 cm. Find the length of the altitude. माझ्याकडनं तुम्हाला करेक्शन करत असताना
हा क्वेश्चन डिलीट करायला लावला होता, बरोबर. परंतु हा क्वेश्चन नाही डिलीट करायचा आहे आपल्याला, याच पेजवरचं क्वेश्चन नंबर 6 आपल्याला कॅन्सल करायचा आहे. तर माझ्याकडनं ऑब्जेक्टिव्हमधलं 6 तुम्हाला सांगितलं गेलं होतं, तर ते क्लिअर करा. तर मग हा प्रश्न आपण आता सोडूया. मुळात आपल्याला काय दिलं आहे त्याने, एक राईट अँगल ट्रायंगल, राईट. देन अल्टिट्यूड्स ऑन द हायपोटेनस. आता हायपोटेनसवर अल्टिट्यूड काढायची म्हणजे इथून काढायची. अल्टिट्यूड मीन्स परपेंडिक्युलर साईड. म्हणजे आता आपल्याला ह्या साईड्स अल्टिट्यूडची लेंथ काढायची आहेत. नावं दिलेत समजा ए, बी, सी आणि याला डी अशी नावं दिली. हां, पुढे त्याने माहिती दिली बघा. Altitude on the hypotenuse of a right angle triangle divides it in two parts. म्हणजे हायपोटेनसला 2 पार्टमध्ये तो डिवाइड करतो, एक 4 आणि दुसरा 9. आता जी मोठी आहे तिला मी 9 म्हणतो, लहान दिसते तिला 4 म्हणतो. फाइंड द लेंथ ऑफ अल्टिट्यूड. आता फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, BD स्क्वेअर इक्वल टू AD इंटू DC. अल्टिट्यूडचा फॉर्म्युला याच्यावर, किंवा याला मीडियनचा फॉर्म्युला आपण म्हणूया. हां, सॉरी, जॉमेट्रिक मीन, आपण याला जॉमेट्रिक मीन म्हणतो, त्या पद्धतीने. मग इथे किमती टाका. 9 इंटू 4 किती आले, 36. आता स्क्वेअर रूट जर काढलं तर BD इज इक्वल टू 6 टेकिंग स्क्वेअर रूट. हे फास्ट करायचं आहे, हे मनातल्या मनात करायचं आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर आपल्याला मिळालं 6 सेंटीमीटर. हां, युनिट पण लक्षात ठेवा, दिलेलं असेल तर ठीक आहे, नाही तर याच्यावर पण लक्ष ठेवायचं. आता नेक्स्ट, हाईट अँड बेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल आर 24 सेंटीमीटर अँड 18 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेनियस. राईट अँगल ट्रायंगल दिला आहे पुन्हा एकदा. आता हाईट अँड बेस, हाईट किती दिली 24, बेस किती दिला 18. जसं असेल त्या क्रमाने फिगर काढताना थोडा विचार करा की 18 24पेक्षा लहान दिसायला पाहिजे. माझ्याकडनं थोडी मोठी काढली गेली, तेवढी काळजी तुम्ही घेऊ शकता. मी क्वेश्चन वाचायच्या आधी फिगर काढली. फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेनियस. आता हायपोटेनियसची लेंथ काढायची आहे. फॉर्म्युला माहिती आहे. समजा आपण याला नावं दिलीत ABC. मग बाय पायथागोरस थेरम AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. झालं आपलं काम. आता हे तुम्ही करू शकता. 24 स्क्वेअर प्लस 18 स्क्वेअर. 24 स्क्वेअर 576 and 18 स्क्वेअर 324. पाठता आहेतच आपले. याची सम किती आली मग ती करा. मला वाटतं ती 900. आणि मग याचं स्क्वेअर रूट काढलं तर AC 30, बरोबर, 30 सेंटीमीटर. मग इथे आन्सरमध्ये आहेच B 30 सेंटीमीटर. अगदी तोंडीच काढायचं आहे, हे खूप रायटिंग करायची गरज नाही. फटाफट याची उत्तरं आपल्याला क्लिक व्हायला पाहिजेत, त्यालाच आपण खऱ्या अर्थाने स्टडी समजूया. म्हणून ऑब्जेक्टिव्ह हे सगळ्यात कठीण असतात, पण सोडवायला सगळ्यात सोपेही असतात. ज्याचा डीप स्टडी, कठीण याच्यासाठी म्हटलं, ज्याचा डीप स्टडी असेल त्याला खूप सोपं जातं, आणि ज्याचा स्टडीज नसेल त्याला तर मग ऑब्जेक्टिव्ह पण अडवतं, लक्षात ठेवा. आता इन ट्रायंगल ABC, AB 6√3, AC 12, BC 6. एक छोटंसं ट्रायंगल मी कन्सिडर करून घेतो.
ए बी सी, ए सी 12, ए बी 6√3 आणि बी सी 6. तुमच्या लक्षात आलं, जर याला हायपोटेनियस मानलं तर साहजिकच हा राईट अँगल ट्रायंगल झाला. आणि हायपोटेनियसच्या हाफ जी साईड असते त्या साईडच्या समोरील जो अँगल असतो हा किती असतो, 30 डिग्री. आणि हायपोटेनियसच्या √3/2 टाइम्स म्हणजे हा 60 येईल. असा बी विचार केला डायरेक्ट 30, 90, 60. याच्यावरून पण आपण हे कन्सिडर करू शकतो. आता त्याने जो विचारला त्याचं उत्तर लिहायचं. मेजर अँगल ए, ए किती आला, 30 मीन्स हे. या पद्धतीने आपण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स फटाफट सोडवू शकतो. आता मेन क्वेश्चन्सकडे वळूया. क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. हां, हे थोडेसे व्यवस्थित सोडवून घेत चला. फाइंड द हाईट ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साईड 2A. मी ते फिगर काढून ठेवली. याची ही साईड आहे 2A एवढी, म्हणजे ही सुद्धा किती आली, 2A. बरोबर. याला आपण एक ट्रायंगल कुठलाही मानून घेऊया, ए बी सी, आणि हाईट काढायला लावली त्याने फाइंड. मग आपण त्याला इथे डी नाव देऊन देऊ, म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, ए डी. आता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हटला तर हा अँगल कितीचा असेल, एव्हरी अँगल इज 60 डिग्री, हे आपल्याला माहिती आहे. आता ही साईड काढायची, म्हणजे हा हाईट आहे, म्हणजे इथे हा परपेंडिक्युलर आहे. मग हा 90 आला, हा 60 आला, तर हा आपल्याला काढता येतो. किती येईल मग हा, 30. मी फक्त एक्सप्लेन करतोय हां, हे तुम्ही रायटिंगमध्ये लिहू शकता. आता बघा, इन ट्रायंगल ए बी सी, राईट, ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए सी इज इक्वल टू ट्वाइस ए. ए डी perpendicular BC. Therefore, in triangle ABD, angle A plus angle B plus angle D is equal to 180 degree. B माहिती आहे आपल्याला 60, D 90. मग हा अँगल ए आपल्याला काढता येतो. किती येईल हा, काढून घ्या तुम्ही. अँगल ए इज इक्वल टू 30 डिग्री, राईट. आता हा कोणत्या टाईपचा ट्रायंगल झाला, 30, 60, 90 डिग्री, राईट. सो ट्रायंगल ABD is 30 degree, 60 degree, 90 degree type triangle. ओके. मग हा असेल तर साइड ऑपोजिट 60, that is AD is equal to, साइड ऑपोजिट 60 आहे की नाही, मग त्याचा फॉर्म्युला आहे √3/2 टाइम्स हायपोटेनियस. हायपोटेनियस काय लिहिते, ए बी. आता किमती टाका, √3/2 इंटू ट्वाइस ए. आता 2 गेट कॅन्सल, काय राहिलं आन्सर, √3 इंटू ए. हे आपलं फायनल आन्सर. सो इट इज हाईट. ही काय आले आपल्याला, हाईट मिळाली. या पद्धतीने हा क्वेश्चन्स आपल्याला सोडवता येईल. आता
क्वेश्चन 2 याच्यासाठी ही फिगर मी आता काही घेत नाही. हां, ही फिगर पहिल्या क्वेश्चनसाठी मी यूज केली होती. ठीक आहे. डू साइड्स 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर फॉर्म अ राईट अँगल ट्रायंगल. गिव्ह रिझन. म्हणजे 7, 24, 25 सेंटीमीटरच्या साईड्स आहेत. मग हा राईट अँगल ट्रायंगल फॉर्म करतो का? काय सोपी गोष्ट आहे. पहिले सगळ्यात मेजर साईड कोणती? 25. मग त्याचा स्क्वेअर करा. तो किती येतो? 625. इट इज आवर फर्स्ट इक्वेशन. नाव रिमेनिंग sides, the square of these and sum it. The sum of the remaining two sides is 7 square 49 plus 24 576 and त्याची टोटल आली 625. करून बघा. मग फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड 2, from equation first and second we get काय मिळालं मग आपल्याला? 25 square is equal to 7 square plus 24 square. So by कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस आपण शिकलोत की नाही? हे लिहिणं महत्वाचं असतं. बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. हे रिझन पण देता येतं आपल्याला. हेच रिझन राहील ना. सो मग शेवटी तुम्ही आन्सर लिहू शकता. 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर अँड 25 सेंटीमीटर फॉर्म अ राईट अँगल ट्रायंगल. हेन्स आन्सर. या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सहजरित्या सोडवू शकतो. आता तिसरं एक्झाम्पल बघूया आपण. फाइंड द लेंथ ऑफ रेक्टँगल हॅव्हिंग साइड्स 11 सेंटीमीटर अँड 60 सेंटीमीटर. मी ते एक रेक्टँगल काढून ठेवला आहे. तुम्ही याला काहीही नावं देऊ शकतात. समजा P, Q, R, S अशी मी ही नावं दिलीत. आता 11 रेक्टँगल म्हटलं म्हणजे हे अँगल कसे असतील? राईट अँगल असतील. या पद्धतीने. मग PQ 11 सेंटीमीटर घेतो आणि ही 60 घेतो सेंटीमीटर. बरोबर. आता डायगोनल आपले जर ट्रिपलेट पार्ट असतील तर याचा आन्सर 61 यायला पाहिजे. लगेच आपल्याला सहज कळून जातं. पण मग आपल्याला आता ते नेहमीप्रमाणे सोडवायचं आहे. आधी हे लिहून घेऊ. इन ट्रायंगल PQR अँगल Q इज 90 डिग्री. माहिती आहे रिझन आपल्याला, कारण तो रेक्टँगल आहे. रेक्टँगल हॅव्हिंग राईट अँगल ट्रायंगल्स ऑल ऑफ देम. मग त्याच्यानुसार बाय शॉर्टकट लिहितो मी. पायथागोरस थेरम काय येईल मग? PR स्क्वेअर इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. किमती टाका. 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर. आता 11 स्क्वेअर 1 to 1, 6 चा 36, 0 चे डबल 0. किती आले टोटल? 372
1. आता हा कशाचा याचा स्क्वेअर रूट काय येईल मग लिहायचं टेकिंग इथे लिहून टाकायचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स वी गेट किती आलं मग 61 सेंटीमीटर. म्हणजे या पद्धतीने आपण ही डायगोनल काढला 61 सेंटीमीटर. या पद्धतीने आपण हा इक्वेशन सहजरित्या सोडवू शकतो. आता याच पद्धतीने पुढचा प्रश्न आहे. फाइंड द लेंथ ऑफ द हायपोटेनियस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इफ रिमेनिंग साइड्स आर 9 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. समजा हा मी सेकंड फिगर याच्यासाठी यूज करतो. नाव देऊया त्याला ए बी सी. हां एक साइड आहे 9 सेंटीमीटर एक साइड आहे 12 सेंटीमीटर. अँड फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेनियस. काय कठीण आहे हो. सेम टू सेम मागच्याप्रमाणे बाय पायथागोरस थेरम राईट. हां इथे काय लिहिणार मग आता ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. चला किमती टाका 9 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. 9 स्क्वेअर 81 plus 144 and the sum of these two is 225. This is AC square. Now taking square root on both side. ही स्टेप तुम्ही वाढवून घेत चला हां मला लिहायचा कंटाळा येतो. मग AC is equal to 15 काय सेंटीमीटर. बस या पद्धतीने आपल्याला चौथा एक्झाम्पल सुद्धा सोडवता आलं. मला वाटतं 4 प्रश्न एकच टाईप काही नाही या एक्झाम्पल्समध्ये. लक्षात घ्या कोणत्याही विद्यार्थ्याला सहज सोडवता यायला पाहिजे. 5वं एक्झाम्पल अ साइड ऑफ एन आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल इज एक्स फाइंड इट्स हायपोटेनियस. एकदम सोपं करून दिलं त्याने. आयसोसेलस ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल राईट. मग आयसोसेलस म्हटलं म्हणजे हे दोन्ही सारखे काही व्हॅल्यू दिलेत का नाही. मग आपण त्याला एक्स मानून घेऊया. ही मानली एक्स तर ही सुद्धा एक्स मानले. दोन्ही सारख्याच येतील. आता हायपोटेनियस काढायचं आहे. मग आपण ट्रायंगलला नाव देऊन टाकूया पी क्यू आर. मग पुन्हा बाय पायथागोरस थेरम. हां काय लिहू शकतो मग आपण इथे फॉर्म्युलाप्रमाणे पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. पुट द व्हॅल्यूज एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर दॅट इज 2 times एक्स स्क्वेअर. देन टेकिंग square root of on both sides we get right. So PR is equal to under root 2 into x. मग आपला हायपोटेनस किती मिळाला √2 into x. So the length of hypotenuse is √2 times x. हे आन्सर येतं. आणि आपण हे मागे शिकलेलो आहोत की साइड x असेल तर हायपोटेनस √2 times x असतो. आपल्याला चांगल्या रीतीने माहीत आहे. आता पुढचा प्रश्न 6वा प्रश्न. प्रश्न नीट समजून घ्या. इन ट्रायंगल पी क्यू आर आपण यालाच पी क्यू आर मानूया. पी क्यू आर. पी क्यू हां थोडंसं
पी क्यू आर. मी का बदलले तुमच्या लक्षात आलं असेल. पी क्यू रूट 8, क्यू आर रूट 5, पी आर रूट 3. सगळ्यात मोठी कोणती आहे रूट 8, म्हणून मी इकडे रूट 8 घेतो, म्हणून मी त्याची नावं बदललेत. क्यू आर रूट 5 and root 3 PR. Is triangle PQR is a right angle triangle? If yes, which angle is of 90 degree? बरोबर आहे. जर असेल राईट अँगल ट्रायंगल तर कोणता अँगल 90 येतो ते पण शोधायला सांगितलं आहे, म्हणजे राईट अँगल येऊ शकतो आपला अंदाज त्याच्या पुढच्या क्वेश्चनवरून. माहिती आहे आपल्याला सगळ्यात मोठी साईड PQ square is equal to root 8 square, that is 8. Our first equation. आता उरलेल्या दोन्ही साइड्स PR स्क्वेअर प्लस RQ किंवा QR स्क्वेअर इक्वल टू रूट 3 स्क्वेअर प्लस रूट 5 स्क्वेअर. किती आलेत 3 प्लस 5 and is equal to 8. आता बघा फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड सहज लिहू शकतो आपण. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. आता हे लिहिलं तर साहजिकच आपण सहज लिहू शकतो बाय converse of Pythagoras theorem. मग converse of Pythagoras theorem आपल्याला लिहिता येईल. This is triangle PQR is right angle triangle. मग हा राईट अँगल ट्रायंगल आला तर सगळ्यात मोठी साइड कोणती आली ही PQ. Therefore PQ is hypotenuse. कारण सगळ्यात मोठी साइड आहे मग ती हायपोटेनस, मग तिच्या अपोजिट हा अँगल हा मिळाला तुम्हाला राईट अँगल. देअरफॉर विच अँगल इज 90 डिग्री. देअरफॉर अँगल आर इज 90 डिग्री. हेन्स आन्सर. या पद्धतीने हाही प्रश्न आपल्याला सहजरित्या सोडवता येईल. मला वाटतं 2 प्रश्न आपल्याला समजले असतील. आता पुढचे प्रश्न हिंट देत जातो, तुम्हाला ते व्यवस्थित सोडवता येतील. इन ट्रायंगल RST. आता समजा फिगरमध्ये मी RST घेतला. S 90 डिग्री, T 30 डिग्री, RT 12. फिगरमध्ये मी सगळ्या गोष्टी गिवन करून घेतो. फाइंड RS अँड ST. म्हणजे RS पण काढायचा आहे आणि ST पण काढायचा आहे. बरोबर. आता क्वेश्चन कळलं असेल तुम्हाला. इन ट्रायंगल RST अँगल S 90 डिग्री, अँगल T 30 डिग्री, RT इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. देन फाइंड RS अँड ST. एवढ्याच माहितीवरून बघा. आता सुरुवातीला R अँगल काढून घ्या. किती मिळेल हा 60 डिग्री. आता तो कसा काढणार. मेजर अँगल R
प्लस मेजर अँगल एस प्लस मेजर अँगल टी इक्वल टू 180 डिग्री आपल्याला माहिती आहे. मग याच्यात किमती टाका, तुम्हाला उत्तर मिळेल अँगल आर इज इक्वल टू 60 डिग्री मिळेल. तुम्हाला सोडवता येईल, हे काही एवढं कठीण नाही, इथेच कळून जातं. मग हा जो ट्रायंगल आहे, देअरफॉर ट्रायंगल आर एस टी इज 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. या टाईपचा तो ट्रायंगल आहे. मग या टाईपचा ट्रायंगल असेल तर साइड ऑपोजिट 30, साइड ऑपोजिट टू 30 डिग्री, that is RS is equal to किती येतो तो 1/2 into hypotenuse, that is RT. मग व्हॅल्यू टाका त्याच्यामध्ये, पुढेच लिहून देतो मी 1/2 into 12, that is 6 सेंटीमीटर. म्हणजे ही किती मिळाली RS 6, इथे लिहून देतो मी 6 cm. आता आपल्याला काढायची ST. ST कोणाच्या अपोजिट आहे, साइड अपोजिट टू 60 डिग्री मी डिक्टो करून दिलं. मग ती कोणती आहे, ST इज इक्वल टू √3/2 टाइम्स RT. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, मी वरचा डिक्टो करत होतो. √3/2 टाइम्स RT. RT मीन्स हायपोटेनियस. मग √3/2 इंटू 12 किती मिळालेत, मग बेसिक 6√3 सेंटीमीटर. ही झाली ST. म्हणजे आपल्याला STची व्हॅल्यू मिळाली आणि आपल्याला RTची RSची पण व्हॅल्यू मिळाली. या पद्धतीने आपण कुठल्याही व्हॅल्यू सहजरित्या मिळवू शकतो. एकाच टाईपचे सगळे एक्झाम्पल्स आहेत, म्हणून सोडवायलाही तुम्हाला सोडवता प्रत्येक गणित सोडवताना लक्षात येतच जाईल, सोपंच वाटायला लागेल. फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल हुज लेंथ इज 16 सेंटीमीटर. लेंथ म्हटली तर ही 16 सेंटीमीटर अँड एरिया इज 192 स्क्वेअर सेंटीमीटर. आता याला नाव देऊन टाकूया, A B C D. हा राईट अँगल असेल, आपला फक्त ट्रायंगलचाच विचार करूया, बरोबर. किंवा एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, राईट. आणि ही व्हॅल्यू दिली त्याने 192, L दिला आहे त्याने 16, B काढायचं आहे आपल्याला. किती येतो मग B इज इक्वल टू 192/16, दॅट इज 16 16 32 12 सेंटीमीटर. मग इथे लिहूया आपण 12 सेंटीमीटर. हां, आता काय विचारलं आहे त्याने, डायगोनल. आता डायगोनल काढायचं आहे. आता साहजिकच इन ट्रायंगल ABC अँगल B 90 डिग्री. मग हा कोणत्या टाईपचा ट्रायंगल झाला, राईट अँगल ट्रायंगल. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय येईल मग, AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. डायगोनल काढायला लावलाय. मग इथे किमती टाका, 12 स्क्वेअर प्लस 16 स्क्वेअर. 12 स्क्वेअर माहिती आहे आपल्याला 144, 16 स्क्वेअर माहिती आहे आपल्याला 256, आणि दोघांचे टोटल 0 0
and 4, that is 400 AC square. चला मग taking square root of both sides, then we get AC is equal to, तुम्हीच लिहायचं आता हे, taking square root on both sides we get AC is equal to 20 centimeter. Hence answer. मग इथे लिहून द्या, diagonal is 20 centimeter. The length of diagonal is 20 centimeter. राईट. या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सहजरित्या सोडवू शकतो. आता पाचवा एक्झाम्पल, तसं ते स्टार एक्झाम्पल दिलेलं आहे. फाइंड द लेंथ ऑफ द साइड अँड पेरिमीटर ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल हुज हाईट इज √3 सेंटीमीटर. आपण याला नाव देऊया ट्रायंगल ए बी सी आणि डी. हाईट म्हटली म्हणजे ती परपेंडिक्युलर असणार आहे आणि ही आहे √3. फाइंड द लेंथ ऑफ द साइड अँड पेरिमीटर. दोन गोष्टी विचारल्यात हां, साइड पण काढायची आणि पेरिमीटर. साइड काढले म्हणजे पेरिमीटर काढता येतो. ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल, याच्यात थोडीशी टेक्निक मिळाली आपल्याला. इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर आपण त्याची साइड किती मानूया, ए मानूया. चालेल, ए आणि ए. ए म्हणजे केवढी आली, ही एवढी. आता हा अँगल किती येईल मग, 60 डिग्री. बरोबर. मग फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, साइड ऑपोजिट टू 60 डिग्री. हां, मग आता साइड ऑपोजिट टू 60 डिग्री कोणती आली, AD. AD इज इक्वल टू किती येते मग, √3/2 टाइम्स AB. बरोबर. मग आता AD काढायची. AD दिलेली आहे त्याने √3 आणि इकडे √3/2 इंटू AB. AB आपण A मानला आहे, तुम्ही तो A मानला तरी चालेल. आता 2√3 इक्वल टू √3 इंटू A. दोन्ही साइडचा √3 कॅन्सल, सो A इज इक्वल टू 2. देअरफॉर AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला साइड काढता आली. आता पेरिमीटर. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू AB प्लस BC प्लस AC. मग किमती टाका, 2 प्लस 2 प्लस 2, 6 सेंटीमीटर. पेरिमीटर 6, साइड 2. या पद्धतीने आपण हाही प्रश्न पटकन सोडवू शकतो. मी हिंट देत जातोय, तुम्ही आता त्या गोष्टी नीट समजून घेत चला. आता 7वा प्रश्न. हा पण स्टार क्वेश्चन आहे. ट्रायंगल ABC इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. पुन्हा त्याने तो इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे. पॉइंट P इज ऑन बेस BC. P ही फिगर काढलेली आहे, समजा हा P मानला इथे, ही BC. साहजिकच हा ट्रायंगल घेऊया AC. आता point P is on BC such that PC is equal to 1/3 BC. PC ची व्हॅल्यू BC च्या 1/3 आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. हा ॲक्च्युअली इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि AB ची व्हॅल्यू दिली त्याने 6. म्हणजे BC सुद्धा किती आला, 6 आणि हा सुद्धा 6. या गोष्टी आपल्याला समजल्यात. आता ही मी डॉटेड लाईन इथे काढून ठेवली, ही परपेंडिक्युलर असेल हाईट. याला कुठलं बी एक नाव देऊया, ABCD. आता
हा अँगल इक्विलॅटरल ट्रायंगल असेल, हा किती येईल 60 डिग्री. मग हा जर 60 असेल तर ही हाईट इथे आल्यानंतर हा एक अँगल एवढा 30 होईल. मग साईड अपोजिट टू 30 म्हणजे बी डी किती येईल, हाफ ऑफ द हायपोटेनियस, म्हणजे ही किती मिळाली 3. आता डी हा निश्चितच बी सीचा मिड पॉईंट येईल, कारण इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये परपेंडिक्युलर काढली तर तो साईडला बायसेक्ट करतो, बरोबर. म्हणजे डी सी किती मिळाली, डी सी सुद्धा 3. इथपर्यंत आपल्याला क्लिअर करता येतं. मग आता ए डी काढून घेऊया. सो ए डी इज इक्वल टू AD इज इक्वल टू, आता AD ही साइड ऑपोजिट टू 60 म्हणजे ती किती येईल, √3/2 इंटू AB, म्हणजेच √3/2 इंटू 6 किती आले ते 3√3. AD मिळाले आपल्याला. आता आपल्या समोर AD आहे, DC आपण काढलेली आहे आणि PC त्याने दिलेली बघा. PC इज इक्वल टू 1/3 BC. मग याच्यात 1/3 इंटू BC किती 6. सो PC इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. हे पण सेंटीमीटर, PC मिळाला 2 सेंटीमीटर. आता आपल्याला काय काढायचं आहे, AP, बरोबर. मग DC किती आला आहे 3 आणि PC किती आला 2, म्हणजे हा DP किती आला 1. देअरफॉर DP इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. मग आता इन ट्रायंगल ADP हा याचा विचार करूया. बाय पायथागोरस थेरम लिहूया. AP स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DP स्क्वेअर. आता किमती टाका. AD किती आला 3√3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस DP किती आला 1 स्क्वेअर. मी हा डायरेक्ट लिहिला आहे. हां, DC 3 आहे, PC 2 आहे, म्हणजे DP 1 येतो. आपण ते सोडवू शकतात. मग आता याचा स्क्वेअर 3चा 9 आणि याचा 3, 9 3 जा 27 प्लस 1 किती आलेत मग 28. म्हणजे AP स्क्वेअर इज इक्वल टू 28. मग स्क्वेअर रूट काढा. AP इज इक्वल टू √28. हे जरी राहू दिलं तरी चालेल, सेंटीमीटर. किंवा सोडवायचं असेल आपल्याला तर AP इज इक्वल टू, आता याची फोड करा. बाहेर काय येणार आहे 7 चौक 28, 4चा बाहेर काय येईल 2, 2√7 सेंटीमीटर. हे आपल्याला दिलं, काढता येईल. सो AP इज इक्वल टू 2√7 सेंटीमीटर. या पद्धतीने हा 7वाही प्रश्न आपल्याला सोडवता येतो. आज आपण एवढेच प्रश्न या व्हिडिओमध्ये घेऊयात. उर्वरित पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मला वाटतं तुम्हाला हे प्रश्न चांगले समजले असावेत.
एक्सप्लेनेशन नीट ऐका, पुन्हा पुन्हा ऐका आणि सोडवताना मी ज्या काही स्टेप्स ड्रॉप केलेल्या आहेत त्या तुम्ही कंटिन्यू करून उत्तरं लिहून घेऊ शकतात. धन्यवाद.